महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थता असून बीड परभणीमध्ये दहशतीचं वातावरण असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। याबाबत आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असून द्वेष घालून महाराष्ट्र पूर्वस्थितीवर आणणं गरजेचं असल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। आपण बघतोय शरद पवार यांची या सगळ्यावर एक महत्त्वाची भूमिका त्यांनी मांडली आहे। महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता असल्याचं शरद पवार म्हटलेत। आजच मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि ही सगळी अस्वस्थता आपल्याला दूर करायची आहे आणि पूर्वस्थिती महाराष्ट्रात आणायची असल्यासाठी प्रयत्न करावे लागतील असं मुख्यमंत्र्यांशी बोलल्याचं शरद पवार म्हणाले। बीड परभणीमध्ये दहशतीचं वातावरण असल्याचंही शरद पवार म्हणाले। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थता आहे। बीड परभणीमध्ये दहशतीचं वातावरण आहे। आजच फडणवीस यांच्याशी बोलल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। द्वेष घालून राज्य पूर्वस्थितीवर आणणं गरजेचं असल्याचं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। द्वेष घालून राज्य पूर्वस्थितीवर आणणं गरजेचं असल्याचं शरद पवार म्हणालेत आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलल्याचं त्यांनी सांगितलं। काही दिवस अतिशय अस्वस्थ आज दिसते। दिवसाचे माझे 6-7 तास हे वीज कसं नॉर्मल करता येईल, फसवणीचा इश्यू कसा सोडवता येईल, आणखीन कुठे काय करता येईल याबद्दल डायलॉग करण्याच्या उद्देश चालू आहे। जेव्हा एकत्र राहणारी माणसं आज एकमेकाशी शत्रू व्हायला वागतात। काही गावांच्या मध्ये एवढं दहशतीचं भीतीचं वातावरण आहे। आजच माझी इथे येण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांची सविस्तर चर्चा झाली आणि राजकारणात काही मतभेद असली नसते, पण हे चित्र महाराष्ट्रात होऊन द्यायचं नाही।